तर आपण आपलं पतन नाही केलं आणि परत आपण म्हणायचं आम्ही नाही का ताई एवढं करतो तेवढं करतो, आम्हाला मदत मिळेल, आम्हाला अनुभव येणं कसा येणार आहे. जर तुम्ही ह्या शहराला जर जुडले तर हे दिवसाना दिवसा कसं व्हायला लागलं, थकत चालले ना. आणि हे दमलेलं थकलेलं शरीर शेवटी दमलं थकलं आणि जागेवर पडलं आणि मग परत आपण तरी पण मदत मागणार आहे. तरी पण आमची सवय लागली ना, कारण स्वतःहून बनवायचंच, आयतं खायची सवय लागली. मग जमिनीवर पडलं थकलं तरी पण आम्ही आमचे प्रॉब्लेम सांगायला जाणार आहे. आणि जेव्हा तो शरीर राग जेव्हा तो शरीर सोडेल तेव्हा कोणाला सांगायला जाणार, दुसऱ्या गुरु धरणार, मग त्याचे दुसरे नियम. कारण आम्हाला काय झाले, स्वतः कष्ट नाही करत, मग दुसऱ्या गुरुकडे मग त्यांची परत दुसरी नियम आली. मग त्यांनी निराकाराचं ज्ञान, कारण निराकार एकच असतो जो निराकाराचं ज्ञान दिसतो. असे खूप मिळतील जगात. मग आम्ही दुसरीकडे गेलो, तिथं मग परत आम्हाला नियम आले, परत आम्हाला बंधन आली, आम्हाला सगळं वेगळंच बदललं. मग आम्हाला झालं हे खरं होतं का, बुद्धी आली की नाही, तिथं निश्चय दिलं करता येईना. म्हणून सांगितलं एक गुरु आपल्याला असे करून घ्यावा, श्रीमद भगवद्गीता तर करा, नाहीतर ज्ञानेश्वरी तर करा, एकच गुरु करा. ज्ञानेश्वरी कशी सरळ सांगते, उदाहरण देऊन सांगते. श्रीमद भगवद्गीता कर्मावर जास्त भार देते, ज्ञानेश्वरी एवढी कर्मावर भार देत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञान दिलेलं आहे, माणसाचा अहंकार नष्ट करण्यासाठी ज्ञानेश्वरी. पण श्रीमद भगवद्गीता पूर्ण कर्म सांगते की जे आज तुझ्या वाट्याला आलंय ना त्याचा जबाबदार कर्म आहे, कर्म स्वीकार कर. जर तुला तुझ्या दोन्ही परिस्थिती तुझ्या बरोबर चालले, सुख आणि दुःख, तर त्याला जबाब तुझे कर्म आहे. कर्म बघ, सुख भी देतात दुःख भी देतात. आणि या दोन्ही जर तू कर्माचं फळ खाल्लं नाही, कर्म करण्याचा अधिकार आहे, पण जर तू फळच नाही खाल्लं तर नक्की तू पुढच्या स्टेपला जाऊ शकतो. पण आपण मुलं लहानाची मोठी केली, तिने म्हातारपणे सांभाळावं मला, मग काय झालं, अपेक्षा झाली ना. हे श्रीमद भगवद्गीता सांगते, मुलांची अपेक्षा करू नका. कर्म करने का अधिकार तेरा है, फल देने का कार्य मैं करू. मी इतकी सेवा केली, काय केली, शरीर जिजवलं का मन जिजवलं. शरीर काय 24 तास जिजवतात ना, त्याला आराम लागतो आतून, पण मन जिजवावं लागतं. कारण मन वडाळ उभ्या पिकातलं डोर किती हाकाललं तरी ते हाकाललं जाते. का माहितीये का, कारण तो शरीराचा राजा आहे. तो काय करतो, इंद्रियांना सांगतो